नमस्कार मित्रांनो, आपल्या पेजी ज्ञान या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की राज्य कर्मचाऱ्यांना 2% डीए वाढीची तारीख झाली निश्चित। जाणून घ्या महत्त्वपूर्ण अपडेट। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना 2% डीए वाढीबाबत आताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे। अधिकृत जीआर राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 2% डीए वाढ लागू करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाच्या अधिकृत जीआर होण्याची प्रतीक्षा कर्मचारी करीत आहेत। राज्याचे अधिवेशन हे दिनांक 18 जुलै पर्यंत असणार आहे। सदर अधिवेशनामध्ये कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीकरता आर्थिक तरतूद करण्यात आली असल्यास याबाबतचा अधिकृत शासन निर्णय या महिन्यात निर्गमित केला जाईल। प्राप्त माहितीनुसार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत डीए वाढीचा अधिकृत जीआर निर्गमित केला जाईल व या महिन्याच्या म्हणजे जुलै महिन्याच्या वेतन तर पेन्शनधारकांना पेन्शन देयकासोबत वाढीव 2% डीए देण्यात येईल। फरकाची रक्कम सदर डीए वाढ ही दिनांक 1/1/2025 पासून लागू असल्याने डीए फरकाची रक्कम देखील अदा करण्यात येईल। राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून मंजुरी मिळाल्यास वित्त विभागाकडून त्वरित अधिकृत शासन निर्णय म्हणजे जीआर निर्गमित केला जाईल। डीए वाढ वित्त विभागाकडून निर्गमित जीआर प्रमाणे ते जाणून घेऊया। यापूर्वी राज्य शासनाकडून अखिल भारतीय सेवेतील व न्यायालयीन विभागातील अधिकारी व निवृत्त पेन्शनधारकांना दिनांक 1/1/2025 पासून केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक 15/5/2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार डीए वाढ व डीए फरक लागू करण्यात येणार आहे। राज्य कर्मचाऱ्यांना 2% डीए वाढीची तारीख झाली निश्चित। जाणून घ्या महत्त्वपूर्ण अपडेट। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहे। जर मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या पेजी ज्ञान या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेअर करा व त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।